नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी 5% पाणीसाठा आता शिल्लक आहे, तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अवघा 18% पाणीसाठा शिल्लक आहे। मात्र अजूनही नाशिककर पावसाच्या प्रतीक्षेत आहे। नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी धरण क्षेत्रांमध्ये मात्र पावसाची अद्याप प्रतीक्षाच आहे आणि परिणामी आता नाशिक जिल्ह्याला पावसाची प्रतीक्षा असल्याचं बघायला मिळतंय। सध्या मी नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात उभा आहे आणि या ठिकाणी जर आपण दृश्य बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की नाशिकमध्ये सध्या पाण्याची परिस्थिती किती भीषण आहे। जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास 24 पैकी 7 धरणांमध्ये 0% पाणीसाठा आहे आणि याशिवाय जिल्ह्यातल्या इतर धरणांची जर सरासरी पकडली तर साधारण 5% एवढाच पाणीसाठा संपूर्ण जिल्ह्यात सध्या उपलब्ध आहे। तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये अवघा 18% एवढाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली असली आणि मान्सून दाखल झाला असला तरी नाशिककरांना मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाला तर निश्चितपणे परिस्थिती लवकर सुधारेल, मात्र तोपर्यंत प्रशासन आणि नागरिकांना आता पाण्याचं काटेकोर नियोजन करणं भाग आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।